छत्रपती जनसुराज्य आघाडी महाराष्ट्र यांच्या वतीने महत्त्वाची पत्रकार परिषद हॉटेल इंडियाना हायकोर्ट परिसर येथे संपन्न झाली। यामध्ये वर्षानुवर्षे पक्षामध्ये काम करणाऱ्या व तिकिटांपासून वंचित राहणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला असून खुल्या जागेवर राखीव वर्गातील उमेदवारास उमेदवारी दिल्यास त्याच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे या पत्रकार परिषदेत निश्चित करण्यात आले। मध्ये इतर मागास वर्ग प्रवर्गात माळी, धनगर, वंजारी, बंजारा, राजपूत अर्थात माधवबरा शिवाय कुणबी, कोळी, तेली, गवळी, नाभिक, धोबी, गुरव, आगरी, भंडारी, सुतार, कासार, कुंभार, लोहार, सोनार, कोष्टी, शिंपी, वाणी, कातार, वाणी, जंगम, पांचाळ आदींसह सुमारे 350हून अधिक जाती समावेश आहे। यांना देखील प्रतिनिधित्व मिळालं। तुमच्या लक्षात नाही आलं, मी स्पष्ट करतो आम्हाला। ज्या वार्डामध्ये ज्या जातीचं प्राबल्य आहे त्या जातीतल्या माणसाला उमेदवारी मिळावी, जेणेकरून बाकी समाज त्याच्या पाठीशी राहील। मग तो मायक्रो एखादी जात एखाद्या वार्डात काय म्हणले, एखाद्या वार्डात मराठा प्राबल्य नाही आणि मराठा ओबीसी म्हणून जर टाकलं जातं तर तुम्ही त्याच्या विरोधात मराठा ओबीसी मधून कसं टाकलं जाईल? तो ओबीसी असेल तेव्हा टाकतील ना? सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मराठा आणि कुणबी या दोन वेगवेगळे विषय लक्षात घ्या। आणि जो ओबीसी मधून उमेदवार टाकला जाईल ना तो कुणबी असणारे म्हणून टाकला जाईल ना। मराठा कसा टाकला जाईल? तो कुणबी असणार आहे ना, ओबीसी विशेष तर होत आहे ना सर, कुणबी असणार आहे तो कुणबी असणार आहे म्हणून तो पात्र असणार आहे। आणि त्याची पात्रता कोण ठरवणार? तो पक्ष ठरवणार ना, संबंधित पक्ष ठरवणार असं आमचं म्हणणं आहे। पण तो कुणबी असणार आहे, मराठा ओबीसीच्या ठिकाणी जाणार नाही। सर्वसामान्य मराठा ओबीसीतून जाऊच शकत नाही, हे स्पष्ट आहे। छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेमध्ये आता रंग भरण्यास सुरुवात झालेली आहे। एमआयएम सोडता बाकी सर्व पक्षांचे अजून तळ्यात मळ्यात चालू। एमआयएमने आपली पहिली यादी सुद्धा जाहीर केलेली आहे। याच धर्तीवर आज छत्रपती सुराज्य आघाडीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। पत्रकार परिषदेचे मुख्य संयोजक आपल्याबरोबर आहेत, आपण जाणून घेऊया पत्रकार परिषदेचं काय नियोजन होते। पाटील, काय नियोजन होते? सर्वांना सप्रेम जय शिवराय। मी अतिशय स्पष्टपणे आणि अतिशय प्रामाणिकपणे भूमिका सांगतो। छत्रपती जनस्वराज्य आघाडीचा एकच उद्देश आहे, तळागाळातील गरजवंत आणि वंचिताला न्याय मिळावा। गेली अनेक वर्ष विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जे सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत त्यांनी आता कुठेतरी राजकारणामध्ये जाऊन तिथं सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आणि त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचाराला न्याय मिळण्यासाठी तिथं खुर्ची मिळाली पाहिजे। महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून गेले पाहिजे, यासाठी ही जनस्वराज्य आघाडीची निर्मिती झालेली आहे। जनस्वराज्य आघाडी म्हणजे समविचारी संघटना, सर्व मराठा संघटना, सर्व वंचित आणि गरजवंत उमेदवार ही आघाडी निवडून आणणार आहे। जर पक्षाने वंचिताला डावलून तिकीट दिलं तर आम्ही त्याचा प्रचार करून त्याला निवडून आणू आणि पक्षाचा उमेदवार पाडणार। आपल्याला असं वाटत नाही काय ही पत्रकार परिषद आणि ही आघाडी करायला आपल्याला थोडासा उशीर झाला? नाही, उशीर झाला आम्हाला मान्य आहे, परंतु देर आहे दुरुस्त आहे। आम्ही स्थानिकचे आहोत, सर्व आम्ही आमचं आयुष्य गेलेलं समाजाचं काम करू, आम्ही माहिती घेतली आणि तो अन्याय होतोय म्हणून इथं जन्म झाला। आणि आपण तो प्रश्न मला विचारला की याचा अस्तित्व कुठं दागाने, ज्या ज्या वेळेस समाजातल्या वंचित घटकावर अन्याय होईल त्या वेळेस आघाडी त्याच्या पाठीशी खंबीर उभं राहील। काय वाटतंय आघाडीचं अस्तित्व? आता पाटलांनी जसं सांगितलंय का आघाडीचं अस्तित्व येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आहे का? निश्चितच असणार आहे, कारण आपल्याला मी सांगतो ही स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे। आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जर ही निवडणूक आहे तर तिथं निश्चितच सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे। आमचं दुसरं काही म्हणणं नाही। आणि आमचं असं म्हणणं आहे ना की त्यांनी तुमच्यासोबत काम केलंय ना, तुमच्या पक्षाला त्यांनी वेळ दिलाय ना, मग अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे। प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या का, झेंडेच पकडायचे का, तुमच्या मागे फिरून फक्त घोषणा द्यायच्या का, कामधंदे? काळे पाटलांनी आता जसं सांगितलंय कार्यकर्त्यांनी फक्त झेंडे लावायचे आणि सतरंजाच उचलायचं का, याच्या विरोधात जाऊन आम्ही जनसुराज्य आघाडी स्थापन केली। काय वाटतं?
नाही, आता निश्चित जे व्यक्ती एवढे वर्ष काम करतोय पक्षामध्ये, एखादा सर्वसामान्याला चान्स मिळालाच पाहिजे, आमची ही स्पष्ट भूमिका आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी ही जनस्वराज्य आघाडीची स्थापना केलेली आहे. मी एक प्रामाणिकपणे पुन्हा स्पष्ट करतो, आम्ही उमेदवार उभे करणार नाही. ज्या समाजातल्या घटकावर अन्याय होईल ज्या प्रभागामध्ये, त्याच्या पाठीमागे आम्ही सर्व ही वज्रमुठ उभे राहणार. जनस्वराज्य आघाडी ही स्वतः उमेदवार उभे न करता अन्याय होणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहेत. आपण बघत राहा आमचे चॅनल.